शेतकरी बंधूंनो नमस्कार. श्री गजानन ॲग्रो पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण आलेलो आहोत खामगाव तालुक्यातील शिरसगाव देशमुख येथे आपले एक शेतकरी आहेत श्री सुनीलराव देशमुख यांच्या शेतामध्ये, आणि आपण आता सविस्तर माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत की बा ही जी हळद लावलेली आहे, आपण हा प्लॉट बघू शकता. हा 1 एकरचा इथं प्लॉट आहे आणि खरोखर यांचं बापूसाहेबांचं हे पहिलंच वर्ष आहे किंवा खामगाव तालुक्यात हे पहिलंच वर्ष आहे त्यांचं किंवा हळद लागवड केलेली आहे. आणि आपण बघू शकता पूर्ण प्लॉट किती जबरदस्त इथं बसलेला आहे. आपण याचं काय नियोजन केलेलं आहे ह्याची सर्व सविस्तर माहिती यांच्याकडनं आपण घेणार आहोत. बापूसाहेब नमस्कार. आपण सुरुवातीला आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. मला एक सांगा, आपण बियाण्याची निवड कशी केलेली आहे? आपण ना बेना हे 8 क्विंटल आणलं होतं सुरुवातीला. आमचं पण यावर्षी नवीन होतं, नवीन लागवड असल्यामुळे आम्हाला बेण्याची पण माहिती नव्हती. 8 क्विंटल आणलं आम्ही. पण त्यावेळेस श्री गजानन ॲग्रो खामगाव म्हणजे भारंबे साहेबांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं की बेणं निवडताना जे कुचकट असेल, जे सडलेलं बेणं असेल ते साईडला टाका. त्यावेळेस आम्ही 50 किलो जवळजवळ बेणं त्यामधलं साईडला काढून टाकलं आणि डॉक्टर ग्रोथ आणि फार्मजेल याच्यामध्ये बुडून त्याची लागवड केली. तर लागवड केली तर एवढा फरक दिसला की त्याचं 100% जर्मिनेशन निघालं. म्हणजे आम्हाला वाटत होतं की झालं हळद पतली होईल किंवा निघणार नाही, परंतु जर्मिनेशन एवढं चांगलं निघालं, खूपच जबरदस्त. 100% लागवड झाली आमची. आणि आपण बेसल डोस मध्ये काय खता डोस काय दिला होता? त्याच्यामध्ये आम्ही बघा 9-24-24 आणि हायपर दिलं 10 किलो, सुपर फॉस्फेट दिलं होतं आणि नीम प्युअर दिलं होतं 16 किलो. ओके, हा आपण बेसल डोस दिला होता. हो, हा बेसल डोस. आणि या खतामुळे काय परिणाम दिसला आपल्याला? खतामुळे म्हणजे वाढ फाट झाली आणि त्यावेळेस पूर्ण हिरवी झाली होती आणि जबरदस्त चांगली मिळाली होती खताची. जीएस ऍक्टिव्हा आणि डॉक्टर ग्रोथ याची ड्रिंचिंग केली तर त्यावेळेस काय परिणाम जाणवला? त्याच्या अगोदर थोडी पिवळी पडली होती. त्याच्यानंतर आपण जीएस ऍक्टिव्हा आणि डॉक्टर ग्रोथ याची ड्रिंचिंग केली आणि इस्टर पण दिलं होतं आपण. हिरवी झाली, वाढ व्हायला सुरुवात झाली. ओके, त्यानंतर आपण याला त्रिशूल दिलं होतं. तर त्रिशूल मध्ये काय परिणाम जाणवला? त्रिशूलची फवारणी केली असं वाटत नाही, त्रिशूल खालून टाकलं आपण, ते फवारणीसाठी सम्राट घेतलं आपण. केली होती. वाटत होतं थोडं की थोडंसं मातीत मिक्स करून टाकलं होतं आपण. त्यावेळेस हुमनेडी आणि अळीसाठी दिलं होतं. तर त्या परिणाम काय झाला? तर त्याचे रिझल्ट चांगले मिळाले. अळी आणि हुमनेडी नाहीये. झालं होतं थोडं. ते आता पूर्ण नाहीशी झालेली आहे. ते आता पूर्ण नाहीशी झालेली आहे. 100% म्हणजे आता असं अळी वगैरे नाहीच आहे. अळी नाहीच आहे. ओके, आणि आपण आता याला जीएस ऍक्टिव्हा किती दिवसाआधी आपला जीएस उन्नती किट जी आहे, जीएस बायोसायन्सची ही टाकून किती दिवस झाले आपल्याला? सध्या 12 दिवस झाले. 12 दिवस झाले. त्याचा काय परिणाम दिसला आपल्याला ते उन्नती किट टाकल्यानंतर? तेव्हापासून याची वाढ खूप झाली. म्हणजे 1 फूट वाढ झाली. 1 फूट वाढ झाली तेव्हापासून. 1 फूट वाढ झाली आणि क्वालिटी एकदम पूर्ण हिरवी झाली. क्वालिटी एकदम हिरवी राहिली. पूर्ण एकदम असे गाढ झाले. पानं पण चांगले रफ झालेले आहेत, म्हणजे केळीच्या पानासारखे पानं झालेले आहेत. आणि आपण इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? आपल्याला श्री गजानन ॲग्रो सोबत आपण किती वर्षापासून जुडलेले आहात? आपण जवळजवळ 10 वर्ष झाले श्री गजानन ॲग्रो खामगाव यांच्याशी जुळलेलो आहोत. माझं म्हणणं एकच आहे शेतकऱ्यांना, जे नवीन शेतकरी आहे त्यांना पण, की आपण आता हे सोयाबीनच्या आणि बाकीच्या या पिकांच्या नादी न लागता या नवीन पिकाच्या, हळद झालं, अद्रक झाले, संत्रा झाले, असे नवीन पिकं, आपण केळी झाले, हे पिकं आपण घेतले पाहिजे. कारण आता सोयाबीन पेरून पहा तुम्ही, सोयाबीन पेरलं एकरी 25,000 रुपये खर्च आहे, तोही निघत नाही शेतकऱ्याचा. म्हणजे हळद आणि हे केळी, संत्रा हे बाकीचे पीक घेतलं, कमीत कमी आपल्या उत्पन्नात तरी फरक पडेल, उत्पन्न वाढेल आपलं. बरोबर आहे बापू साहेब. कारण कसं आहे की आपण विदर्भ म्हटल्यानंतर सर्व इतर महाराष्ट्रातील इतर शेतकरी सर्व आपल्याला एकदम तुच्छ समजतात. किंवा विदर्भात शेतकरी हे काय राहिलं त्या विदर्भात. आणि त्याचं कारण एकच आहे की आपण या पिकांकडे वळलो नाही अजून. जे नगदी पिकं आहेत, पैशाचे पिकं आहेत, त्याच्याकडे वळलो नाही. आणि हा खरंच इतर शेतकऱ्यांना सुद्धा फार मोलाचा सल्ला राहील किंवा आपण या पिकांकडे वळलं पाहिजे. आणि आपलं आता पुढे काय प्लॅनिंग आहे? जसं आपण इतर लोकांना सल्ला देतात, आपलं काही प्लॅनिंग झालेलं आहे का मग या पिकांबद्दल? पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आहे. या वर्षी माझं जेवढं बेणं निघेल, पुढच्या वर्षी मी 10 एकर हळद आणि 5 किंवा 10 एकर माझी केळी 100% राहणार आहे श्री गजानन ॲग्रो खामगाव यांच्या मार्गदर्शनाखालीच.
बरं, श्री गजानन ॲग्रो काच बा. मार्गदर्शन चांगलं आहे, फसवणूक नाही, ब्रँड आहे, ब्रँड सोबतच राहील. धन्यवाद बापू साहेब, धन्यवाद.